नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. या बुलेटिनच्या सुरुवातीला दोन महत्त्वाच्या बातम्या आहेत. एकीकडे राज्यासाठी नवी नियमावली जाहीर करण्यात आली. हो, नवीन नियमावली. आणि आज मध्यरात्रीपासून राज्यामध्ये नवे निर्बंध लागू केले जाणार आहेत. तर तिकडे देशपातळीवर कोरोनाची परिस्थिती जाणून घेण्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आढावा बैठक घेतली आहे. त्यामुळे देशभरातही कोरोना परिस्थितीनुसार काही निर्बंध लागणार आहेत का याकडे लक्ष लागलंय. आणि आता याच घडामोडी आपण सविस्तर जाणून घेऊयात. आज मध्यरात्रीपासून राज्यामध्ये निर्बंध लागू करण्यात येत आहेत. दिवसा जमावबंदी आणि रात्रीचा कर्फ्यू असणार आहे. सकाळी 5 ते रात्री 11 वाजेपर्यंत जमावबंदी आहे आणि रात्री 11 ते सकाळी 5 पर्यंत नाईट कर्फ्यू लावण्यात आलेला आहे. यात बघा, सलून, चित्रपटगृह 50% क्षमतेनं सुरू राहणार आहेत. लग्न सोहळ्यासाठी लग्नतिथी दाट आहे, त्याच्यामुळे हा नियम फार महत्त्वाचा आहे, लक्षात घेणं आवश्यक आहे. लग्न सोहळ्यासाठी फक्त 50 जणांना परवानगी देण्यात आलेली आहे. अंत्यसंस्कारासाठी 20 जणांना परवानगी आहे. राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. पुन्हा एकदा सांगतोय की राज्यात सकाळी 5 ते रात्री 11 वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. रात्री 11 ते सकाळी 5 या वेळेमध्ये नाईट कर्फ्यू असणार आहे. आज मध्यरात्रीपासून नवीन नियमावली लागू होते. शाळा, कॉलेजेस 15 फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार आहेत. सरकारी खाजगी कार्यालय 50% क्षमतेनं सुरू राहतील. हॉटेल आणि रेस्टॉरंट्स 50% क्षमतेनं रात्री 10 पर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी आहे. सलून आणि चित्रपटगृह 50% क्षमतेनं सुरू राहतील. तर मैदानं, उद्यानं, पर्यटन स्थळं पूर्ण बंद राहणार आहेत. लग्न सोहळ्यासाठी 50 जणांना परवानगी देण्यात आली आहे. तर असे सगळे नियम आहे. पण यात आणखीन एक मुंबईकरांसाठी महत्त्वाचा मुद्दा असा की लोकल वाहतुकीवर कोणतेही निर्बंध असणार नाही आहेत, हे सरकारने स्पष्ट केले. त्यामुळे मुंबईकरांनी प्रवासाच्या दृष्टीने लोकलचा विषय त्यांच्याकरता जिव्हाळ्याचा असतो. त्यामुळे यावरती कोणत्याही प्रकारचे निर्बंध आणण्यात आलेले नाही आहेत. बरं, आरोग्यमंत्री काय म्हणतात बघा. जोपर्यंत ऑक्सिजन आणि रुग्णालयांमधील खाटांची मागणी एक निर्धारित मर्यादा ओलांडत नाही, तोपर्यंत निर्बंध आणखी कठोर करण्याची गरज नाही, असं स्पष्टपणे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलेलं आहे. सध्या लावलेल्या निर्बंधांमुळे राज्यातील रुग्णसंख्या आटोक्यात येईल असा विश्वास राजेश टोपेंनी व्यक्त केला. गर्दी टाळणे हाच एक महत्त्वाचा भाग आहे. आणि ते गर्दी का टाळायची, तर कोरोनाची संख्या 2 किंवा 3 दिवसामध्ये दुप्पट होण्याचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये निर्माण होत आहे. आणि त्यामुळं महाराष्ट्राला आता म्हणजे काल परवा 40-45 हजाराच्या दरम्यान जर का दररोजची वाढ असेल तर अशा पद्धतीचे निर्बंध लावणं क्रमप्राप्त त्या ठिकाणी झालेलं होतं. आणि म्हणून आता जे निर्बंध आहेत त्यातले दिवसा जमावबंदी आणि रात्री त्या ठिकाणी बिलकुल स्ट्रिक्टली नाईट कर्फ्यूज अशा पद्धतीच्या महत्त्वाच्या बाबी झालेल्या आहेत. शाळा, कॉलेजेसला पूर्णतः बंद करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. फक्त परीक्षा मात्र पूर्ण वेळेवर होणार आहेत आणि म्हणून त्याची पण नोंद पालकांनी घेण्याची गरज आहे. सगळ्याच म्हणजे मंदिरांमध्ये असो, धार्मिक सगळ्या स्थळांमध्ये असो, एका वेळी जास्त गर्दी करू नये, हाच त्यामागचं स्पिरिट लक्षात घ्यावं. आणि टप्प्याटप्प्याने मंदिरं बंद नाही केलेली, पण टप्प्याटप्प्याने जर आपण सामाजिक अंतर पाळून एकावेळी 40-50च्या वर असू नये अशी गर्दी जर केली तर मला वाटतं त्यातला काही अडचणीचा विषय असू शकत नाही. इंटरनॅशनल पॅसेंजरच्या संदर्भाने आपण सगळ्यांनाच क्वारंटीन करण्याच्या संदर्भात जवळजवळ निर्णय झालेला आहे. त्यामुळे 7 दिवस सगळ्या फ्लाईट्स, ज्या इंटरनॅशनल फ्लाईट्स लँड होतील महाराष्ट्रामध्ये, त्या सगळ्यांना 7 दिवसाचं क्वारंटीन करण्याचा निर्णय देखील एक महत्त्वाचा निर्णय. तर राज्य सरकारकडून लागू करण्यात आलेले निर्बंध आणि शाळा बंद करण्याच्या निर्णयावरून माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. राज्यात ग्लास सुरू, क्लास बंद अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली आणि राज्यातील जनतेला संकटाच्या खाईत लोटून आर्थिकदृष्ट्या दुबळ करण्याचा राज्य सरकारचा उद्योग असल्याची टीका देखील त्यांनी सांगलीच्या इस्लामपूरमध्ये बोलताना केली. सरकार देशी विदेशी दारूवरचा
कर कमी करायला एका बाजूला तत्परता दाखवत आहे, दारूची दुकानं सुरू ठेवत आहे, म्हणजे ग्लास सुरू ठेवायचा आणि क्लास बंद ठेवायचा अशा पद्धतीचं धोरण या राज्यामध्ये या सरकारनं खऱ्या अर्थानं अवलंबलेलं आहे आणि एका पिढीशी त्यांच्या जीवाशी हे सरकार खऱ्या अर्थानं खेळत आहे। तर सदाभाऊ खोत यांनी जी टीका केली आहे यावरती आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी काय उत्तर दिले तेही पाहूयात। गर्दी होत असेल त्या सगळ्याच ठिकाणी आपल्याला निर्बंध आणायचे आहेत। मग त्या ठिकाणी जे काही निर्बंध लावणं शक्य असेल, जर गर्दी होत असेल तर काही तुमच्या दारूंच्या दुकानांमध्ये, वाईन शॉप्समध्ये, तर त्याही बाबतीतले शेवटी गर्दी टाळली पाहिजे असे निर्बंध आणण्याच्या दृष्टिकोनातून काहीच आपल्याला अडचण नाही। मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी अचानक गेटवे ऑफ इंडियाला भेट दिली। यावेळी त्यांनी इथं बेपर्वाईनं फिरणाऱ्या पर्यटकांना खडेबोल सुनावले। पर्यटकांचा आनंद घ्या, पर्यटनाचा आनंद घ्या, पण मास्क, सोशल डिस्टन्स असे नियम पाळा, संसर्ग वाढवण्यास जबाबदार ठरू नका असं स्पष्ट शब्दात त्यांनी खडसावलंय। कडक निर्बंध लावण्यात आले आहेत, मात्र लॉकडाऊन करण्याचा तुर्तास विचार नाही असंही त्या म्हणाल्या। लोकांना सुद्धा एक कळलं पाहिजे की ही संचारबंदी, ही जमावबंदी ही कोणी हौशेनी लादलेली नाही। मुक्त संचार करणारे आपण मुंबईकर, तो जर आपल्याला खरंच चिरकाल पुढील येणाऱ्या काळात निश्चित हवा असेल तर या वाढलेल्या ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या आत्ता जरी एसिम्प्टोमॅटिक असले तरी आपले देशाचे पंतप्रधान सन्माननीय मोदी साहेब हे आजही चिंतेत आहेत। ते दर 2 दिवसांनी 3 दिवसांनी प्रत्येक जिल्ह्याच्या, राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी बोलत आहेत। नाटक असतील, थिएटर असतील, ही 50% क्षमतेने चालू राहिली पाहिजे। जिम असतील, स्विमिंग असेल, स्पा असेल, ते पूर्णतः बंद केलं आहे। त्याचप्रमाणे भाजी मंडई विखुरलेल्या पद्धतीने बसलं पाहिजे आणि लांब लांब राहून प्रत्येकाकडे, दोघांकडे, घेणारा आणि देणारा यांच्या तोंडावर मास्क असला पाहिजे। आज संडे आहे आणि रविवार असल्यामुळे आज लोक बरीच बाहेर पडतात आणि पडावं, कारण 6 दिवसाचं ताण असतो। पण आत्ता मात्र काळजी घ्यावी लागेल। आता मात्र हे उचित होणार नाही, कारण आपण लहान लहान मुलांना घेऊन जातो। लहान लहान मुलं शाळा का बंद केल्या? तर लहान मुलं बाधित होताना दिसत आहेत म्हणून आपण शाळा बंद केल्या। त्यामुळे जर शाळा बंद आहे तर त्यांना अशा उघड याच्यामध्ये संसर्गामध्ये आणणं आई वडिलांनी जरासं चुकीचं होईल। मुंबईच्या शिवाजी पार्क परिसरातून नागरिकांना घरी जाण्यास सांगितलं जात आहे। हो, घरी जाण्यास आजपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लावले जात आहेत। संध्याकाळी 5 नंतर मैदानं, चौपाटीवर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे। मुंबई पोलिसांच्या वतीनं या जनजागृतीला सुरुवात झाली आणि याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांनी। आजपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जे काही नवीन निर्बंध लागले त्याचं काटेकोरपणे पालन केलं जाणार आहे आणि त्याच्यासाठी आपण पाहतो की सध्या आज रविवार आहे आणि संध्याकाळी बरेच नागरिक शिवाजी पार्क परिसरामध्ये फिरण्यासाठी येतात, मैदानावर खेळण्यासाठी येतात, एकमेकांना भेटण्यासाठी येतात। या सगळ्यांना आता इथून जाण्यास सांगितलं जात आहे। मुंबई पोलीस त्यांची व्हॅन इथे आलेली आहे, सातच त्यांना अनाउन्समेंट केली जाते आहे। लोकांना सांगितलं जात आहे की आता संध्याकाळी 6 नंतर या ठिकाणी फिरण्यास मज्जाव आहे, त्यामुळे कुणीही या परिसरामध्ये थांबू नये। मैदानाच्या आत नाही आणि मैदानाच्या बाहेर सुद्धा नाही। रविवार असल्यामुळे बरेच जण फिरण्यासाठी येत असतात, वेगवेगळ्या गोष्टींसाठी, भेटीगाठीसाठी येत असतात, परंतु कोरोनाचा प्रसार मुंबईमध्ये वाढत चाललेला आहे। दिवसाला 20,000च्या जवळपास नवीन कोरोना बाधित आढळत आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा इशारा म्हणून आजपासून कडक निर्बंध लागू होत आहेत। आज रात्री 12 पासून म्हणजे रात्री 11 ते सकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी असणार आहे, म्हणजे कर्फ्यू असणार आहे।
आणि सकाळच्या वेळेला जमावबंदी असणार आहे. म्हणजे 4 पेक्षा जास्ती लोकांनी जे आहे ते एका ठिकाणी दिसता कामा नये. परंतु मैदानं, चौपाट्या किंवा अशा फिरण्यासाठीच्या असलेल्या बागा इथं मोठ्या प्रमाणावर नागरिक एकत्रित येत असतात आणि म्हणूनच आता आपण पाहतोय की मुंबई पोलिसांच्या वतीनं जनजागृती केली जाते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांनी आता सामाजिक दूरत्व पाळण्याची वेळ आलेली आहे आणि कडक निर्बंधांची अंमलबजावणी आजपासून सुरू झालेली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या सुप्रसिद्ध अशा शिवाजी पार्क परिसरामध्ये अशा पद्धतीनं पोलिसांच्या वतीनं अनाउन्समेंट केली जाते आणि नागरिकांना त्यांच्या घरी परतण्यास सांगितलं जात आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भटसह, प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. पुढे पाहूयात. एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात जोरदार जुंपली आहे. मला ठाण्याला नाही तर गिरीश महाजनांना पुण्याच्या बुधवार पेठेत पाठवावं लागेल अशा शब्दात एकनाथ खडसेंनी प्रत्युत्तर दिलं. गिरीश महाजन यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर खडसेंनी टिप्पणी केली होती. त्यावर एकनाथ खडसेंना ठाण्यात ट्रीटमेंटची गरज असल्याचा सल्ला गिरीश महाजन यांनी दिला होता. त्यामुळे खवळलेल्या एकनाथ खडसेंनी महाजनांना बुधवार पेठेत पाठवावं लागेल असं वक्तव्य केलं. नाथाभाऊंना तर ठाण्याच्या हॉस्पिटलला ॲडमिट करायची आवश्यकता नाही, पण गिरीश भाऊंना पुण्याच्या बुधवार पेठेत पाठवलं पाहिजे. नाथाभाऊंना तर ठाण्याच्या हॉस्पिटलला ॲडमिट करायची आवश्यकता नाही, पण गिरीश भाऊंना पुण्याच्या बुधवार पेठेत पाठवलं पाहिजे. यानंतर बातमी आहे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याची. कारण काही दिवसांपूर्वी आव्हाडांनी ओबीसींबाबत केलेलं वक्तव्य त्यांना भोवलं होतं. मात्र मी माझ्या वक्तव्यावर अजूनही ठाम आहे असं आव्हाड म्हणाले. ओबीसींबाबत आव्हाडांनी वक्तव्य केल्यानंतर त्यांच्या घरावर मोर्चाही निघाला होता. त्यावर आज त्यांनी पुन्हा प्रतिक्रिया दिली. ज्या वक्तव्यामुळे जो गदारोळ झाला होता, तुम्ही जे म्हणतात आंदोलन तुमच्या घराबाहेर झालं होतं, त्या वक्तव्यावरती आजही तुम्ही ठाम आहात? मी पहिल्यांदा जे म्हणालो होतो तेच आजही म्हणतोय आणि मी माझं वक्तव्य बदलणाऱ्यातला माणूस नाही. व्हॉट आय सी फ्रॉम हिअर. मी जे म्हणतो माझ्या हृदयापासून म्हणतो. माझ्या पोटात एक आणि ओठात एक असं कधीच नसतं. मी एवढे मोर्चे काढलेत, एवढे मोर्चे आणि एवढे आंदोलनं केलेत, पण मी कोणाच्या घरावर गेलो नाही. कोणाच्या बायका पोरांना त्रास होईल असं कधी वागलो नाही. आजकाल काय नवीन झालं, मी कुठे काय बोललो की माझ्या घरावर मोर्चा, चला जितेंद्र आव्हाडांच्या घरावर जाऊ. अरे काय, माझा पुतळा जाळा, माझ्याशी वादविवाद करा, कलेक्टरला जाऊन सांगा, करा ना, काय करायचं ते करा. विरोधी पक्षात काय करायचं ते करा, पण माझी पोरगी घाबरेल किंवा माझ्या घरात भीतीचं वातावरण तयार होईल असं कशाला वाटतं? म्हणजे पॉलिटिशियन म्हणजे पॉलिटिक्स हॅज गॉन डाऊन टू द डर्टीएस्ट लेवल, दॅट मच आय कॅन से. सांगोल्याचे शिवसेना आमदार शहाजी पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर दिलाय. म्हाडा लोकसभा मतदारसंघातील एकाही आमदाराला मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं नाही. राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये आम्हाला साधं विचारलं देखील जात नाही अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली आहे. घर की कोंबडी दाल बराबर असं म्हणत त्यांनी महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर दिलाय. पंढरपूर इथल्या एका खासगी हॉस्पिटलच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात बोलताना आमदार शहाजी पाटील यांनी मनातील खदखद व्यक्त केली आहे. माढा लोकसभा मतदारसंघात राज्याच्या मंत्रिमंडळात आम्ही एक बी मंत्री नाही. आम्हाला घेतलं नाही, कोणाला सुद्धा घेतलं. माझं सोडा शिवसेनेतनं मी पहिल्यांदा निवडून आलो. मला जरा बाजूला आधी साईड होतं, गडबड करायला लांब असायचं, आम्ही आपलं गप लांब असलो. पण बबन दादा सारखे 30-30 वर्ष निवडून आले राहण्या बी संधी मिळाली नाही. आणि आम्हाला वाटत नाही या सरकारमध्ये आम्हाला कोण खायली. घर की कोंबडी डाळ बराबर आमचं सगळ्याजवळ बसलं. आमचा कोण विचार करायलाही तयार नाही. गप असा जावा गावाकडे म्हणते. सांगलीच्या नागवडी इथल्या यशवंत साखर कारखान्यावरून भाजप खासदार संजय पाटील आणि शिवसेना आमदार अनिल बाबर यांच्यामध्ये चांगलीच जुंपली आहे. या साखर कारखान्याबाबतचा निकाल आपल्या बाजूने लागल्याचं संजय पाटील यांनी म्हटलंय. आपण काही करायचं नाही आणि दुसऱ्याला देखील काही करू द्यायचं नाही, ही भूमिका सोडा असं म्हणत खासदार संजय पाटील यांनी अनिल बाबर यांना लक्ष केलंय. तर खासदार संजय पाटील यांच्या आरोपाला आमदार अनिल बाबर यांनीही सडेतोड प्रत्युत्तर दिलंय. यशवंत कारखान्याचा निकाल तुमच्या बाजूने लागला असेल तर आनंद व्यक्त करण्याऐवजी तुम्ही संताप का व्यक्त करतात असा सवाल शिवसेना आमदार अनिल बाबर यांनी केला. मला कुणाच्या मागं पुढं करून लाडीबुडी लावून मकलाशा करून राजकारण
लोकांनी इथंपर्यंत आणलेलं नाही. लोकांशी प्रामाणिक राहून काम करणारा मी कार्यकर्ता आहे. त्यांच्या शक्तीनं, त्यांच्या पाठबळानं, त्यांच्या आशीर्वादानं मी इथंपर्यंत जिल्ह्याचा खासदार म्हणून आज काम करतोय. माझी ही भूमिका आहे की यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान, हा कारखाना कोणी बंद पाडला, त्याच्यामध्ये काय फ्रॉड झाले होते, त्यावेळची काय अवस्था होती, त्याला जबाबदार कोण, बँकेला कुणी दिला. पुढे बोलूयात. ICMRनं परवानगी दिलेलं देशातील पहिलं सेल्फ टेस्ट किट कोविसेल्फ हे ओमायक्रॉन रुग्ण शोधण्यात यशस्वी असल्याचं कोलंबिया विद्यापीठाच्या अभ्यासातून समोर आलंय. कोलंबिया विद्यापीठाच्या मेडिकल सेंटरच्या सेंटर फॉर इन्फेक्शन अँड इम्युनिटीच्या अभ्यासातून ही बाब समोर आली आहे. या सेल्फ किटद्वारे संसर्ग ओळखण्यात आणि विलगीकरणात राहण्यास मदत होणार आहे. ही महत्त्वाची बातमी आपण बघतो या सगळ्या परिस्थितीमध्ये, कारण याचं कारण असं आहे की सध्याला आपण RT-PCR टेस्ट असेल ती येण्यासाठी म्हणून विलंब लागतोय, कारण मोठ्या संख्येने लोकांना संसर्ग होताना दिसतोय. आणि ज्या मेडिकल लॅबमध्ये या RT-PCR टेस्ट ज्या आहेत त्या केल्या जात आहेत तिथली संख्या देखील असल्या कारणाने आणि तंत्रज्ञ हे मर्यादित असल्या कारणाने या RT-PCR रिपोर्टला येण्यास वेळ लागतोय. अशावेळी ICMRनं परवानगी दिलेलं देशातील पहिलं सेल्फ टेस्ट किट कोविसेल्फ हे ओमायक्रॉन रुग्ण शोधण्यात यशस्वी असल्याचं म्हटलं जात आहे. याचबद्दल आपण बोलणार आहोत. आमच्या वरिष्ठ न्यूज 18 लोकमतच्या वरिष्ठ संपादिका प्रीती सोमपुरा आपल्याबरोबर आहेत. प्रीतीजी, हे सेल्फ टेस्ट किट कोविसेल्फ कशा प्रकारे फायदेशीर आहे? कोलंबिया युनिव्हर्सिटीचा एक रिपोर्ट त्या लोकांनी एक रिसर्च केलेला आहे आणि त्या रिसर्चमध्ये असं आलेलं आहे की जे भारताने बनवलेलं जे किट आहे ते ओमायक्रॉन जे व्हेरियंट आहे कोविडच्या त्याची त्यामध्ये शोध करू शकतात की जो कोणी त्याचा उपयोग करणार तर त्यांना कळणार की ओमायक्रॉन त्यांना झालेला आहे की नाही झालेला आहे. ओमायक्रॉन जे आलेलं आहे त्याच्यावर ते जे किट जे भारताने बनवलेलं आहे त्याच्यावर कोलंबिया युनिव्हर्सिटी रिसर्च केलेला आहे आणि त्या रिसर्चमध्ये असं डिस्कस झालेलं आहे की हे जे किट आहे ते ओमायक्रॉन जे व्हेरियंट आहे ते त्याच्या जे लागण लोकांना झालेली आहे की नाही झालेली आहे त्याच्या जे निष्कर्ष त्याच्यामधून जांच होऊ शकते. धन्यवाद प्रीती या सगळ्या तपशिलाबद्दल. तर महत्त्वाची बातमी आपण बघतोय. पुरात एकदा ही बातमी जाणून घ्या की ICMRनं परवानगी दिलेलं देशातील पहिलं सेल्फ टेस्ट किट कोविसेल्फ हे ओमायक्रॉन रुग्ण शोधण्यात यशस्वी असल्याचं कोलंबिया विद्यापीठाच्या अभ्यासातून समोर आलंय. कोलंबिया विद्यापीठाच्या मेडिकल सेंटरच्या सेंटर फॉर इन्फेक्शन अँड इम्युनिटीच्या अभ्यासातून ही बाब समोर आली आणि या सेल्फ किटद्वारे संसर्ग ओळखण्यात म्हणजे घरच्या घरी तुम्ही टेस्ट करू शकता आणि त्यानंतर विलगीकरणात राहण्यास मदत होणार आहे. पुढली बातमी अशी की दौंड तालुक्यात महावितरणनं शेतकऱ्यांचे कृषी पंप आणि साहित्य जप्त केलंय आणि त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांकडून महावितरणच्या अधिकाऱ्यांविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जाते. महावितरणनं थकीत वीज बिल वसुलीसाठी शेतकऱ्यांचे स्टार्टर आणि पॅनल बॉक्स द्यायला सुरुवात केली आणि त्यामुळे हे अधिकारी आहेत की दरोडेखोर असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केलाय. अधिकाऱ्यांनी केलेली जप्तीची कारवाई बेकायदेशीर असल्याचं शेतकऱ्यांनी म्हटलंय. स्टार्टर आणि पॅनल बॉक्स घेऊन जाऊ नका अशी विनवणी शेतकऱ्यांकडून केली जाते. तरीही मुजोर अधिकाऱ्यांनी कारवाई सुरूच ठेवली आणि त्यामुळे महावितरणच्या अधिकाऱ्यांवर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी दौंड पोलीस ठाण्यात शेतकऱ्यांनी केली. गेली 8 दिवसापासून MEC बोर्डाने जी काही कारवाई करायचा प्रयत्न चालवला आहे, जिवारच्या अधिकाऱ्यांनी सांगायचं आणि गाव पातळीवर जी काही वायरमॅन लोक आहेत त्यांनी प्रत्येक शेतकऱ्याची एवढी लूट चालवली. प्रत्येक शेतकऱ्याचे 7 ते 8 हजार रुपयाचा पॅनल बॉक्स उचलून आणून शेतकऱ्याचं एवढं मोठं नुकसान होतं की 500 रुपये हॉर्स पॉवर प्रमाणे वीज बिलं भरायला लावण्यापेक्षा हा खर्च मोठा आहे. 7 ते 8 हजार रुपये स्टार्टरची किंमत आहे आणि असे पॅनल बॉक्स वीज वितरण कंपनी त्यांच्या वायरमॅन लोकांच्या मार्फत ग्रामीण भागातून बेकायदेशीर गोळा करत आहे. त्याच्याबद्दल गेल्या 8 दिवसामध्ये जवळजवळ 3-3.5 हजार लोकांचे पॅनल बॉक्स दौंड वीज वितरण कंपनीने त्यांच्या MEC बोर्डामध्ये आणून जमा केले आहेत आणि त्याची चौकशी केली असता त्याची खाली कशी विल्हेवाट लावली जाते त्याची सुद्धा आमच्याकडे माहिती आली. आमचा 8 हजार रुपयाचा पॅनल बॉक्स परत आम्हालाच 3-4 हजार रुपयाला विकत घेण्याची खऱ्या अर्थाने वेळ आली. हे तर निश्चितच मान्य आहे की वीज बिल हे माफ केलं जाऊ शकत नाही. मोफत वीज ही दिल्या जाऊ शकत नाही, जेव्हा की वारंवार काही वेळेला यापूर्वी निवडणुकीच्या जाहीरनाम्यांमध्ये याबद्दलचं आश्वासन दिलं गेलेलं आहे. ही गोष्ट वेगळी
की ते आश्वासन कधी पाळलं गेलं आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीत आलं नाही. पण सध्या कोरोनाची परिस्थिती आहे. या सगळ्या परिस्थितीतनं शेतकरी राजा पुन्हा एकदा उभं राहण्याचा प्रयत्न करतोय. त्याचं नुकसान झालेलं आहे. म्हणून प्रशासनाने, व्यवस्थेने शेतकऱ्यांना समजून घेणं आणि शेतकऱ्यांनी देखील काही अंशी व्यवस्थेला समजून घेणं फार आवश्यक आहे. पण या सगळ्या ह्याच्यात थेट त्यांच्या शेतात जाऊन स्टार्टर आणि त्यांचे पॅनल बॉक्स घेऊन जाणं हे मात्र चुकीचं आहे. कारण याच्यामध्ये शेतकऱ्यांचा आक्रोश वाढेल आणि या आक्रोशाचं रूपांतर कदाचित एका आंदोलनाच्या स्वरूपात समोर येऊ शकतं. हे अधिकाऱ्यांनी फार लक्षात घ्यावं. बरेच प्रश्न, वादविवाद हे संवादाने सुटू शकतात आणि यापूर्वी सुटलेले आहेत. हा इतिहास आहे. संवादानेच हा विषय सोडवणं ऊर्जा मंत्र्यांनी फार आवश्यक आहे. यानंतर या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.